10 बाय 10च्या जागेमध्ये आणि 6 फूट उंचमध्ये जवळपास 600 कडबा बसलेला आहे आणि अजून थोडाफार बसणार आहे. म्हणजे 600 650 कडबा एका जागेमध्ये बसतील. तीच वळाई जर लावायची ठरलं असतं त्या वळाईचं आकारमान भरपूर मोठं झालं असतं. तर आपण त्याची चर्चा करू, कशा प्रकारे याची कटिंग होती त्याची चर्चा करू आणि हे गरजेचं आहे त्याची पण चर्चा करू या व्हिडिओमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, रामराम. माझं नाव दीपक आसाराम बुनगे. आपण पाहतात आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनल. आपण यूट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, नंतर बेल दाबून ऑल नोटिफिकेशन चालू करा, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आपण या ज्या कडबाकुट्टीचा विचार करतोय ही कडबाकुट्टी आपण दरवर्षी वापरतो आणि एकदा सगळं जो आपला कडबा आहे, चारा आहे ज्वारीचा, त्याची कुट्टी करून आपण स्टॉक ठेवतो आणि त्याच्यानंतर तो आपल्या जनावर टाकता येतो. जर आपण जनावरच्या पुढं आजही पाहिलं तर आजही हे ज्या काड्या आहे ह्या काड्या त्या पूर्ण खात नाही. आपल्याला काढायला थोडा उशीर झाला, पण जर कुट्टी गेली तर ती वायाला काहीच जात नाही. म्हणजे आपला अर्धा चारा तिथं वाचला जातो, कारण की ते पूर्ण खातात. आणि हे असं असलं की ही काडी ते खाणार नाही, फक्त पाला खातात. आणि आपल्याला वाटतं की ते उपाशी मग आपणही टाकत राहतो. आणि याच्यामध्ये कडबाकुट्टी केल्याने एक तर जागा कमी लागते आणि जनावरही कडबा चांगल्या प्रकारे खातात. आता हे ट्रॅक्टर गेलं, ह्या ट्रॅक्टरमध्ये सुद्धा कडबा आहे. आता सध्या पावसाचं वातावरण सध्या झालं आहे, उन्हाळ्याचा दिवस आहे. तर आपण जे काम करतोय सध्या ते गरजेचं काम आहे, कारण की आपण शेती करत असताना जनावरं तितकेच आपल्या गरजेचे. शेळी असेल त्यात जनावर असेल. तर ही जी मशीन आहे ही अवघी 12,500 आपण मशीन घेतलेली होती आणि ह्या मशीन वापरून माझ्या मते आता 12-15 वर्ष तरी कमीत कमी झाली असतील आणि खूप चांगल्या प्रकारे ही काम करते. आणि तिला मशीनला एक पाठीमागं फिरण्याचा गिअर असतो, म्हणजे बटन असतो. मोटर वायर उलटं गेलं, ह्या इथं उलटं करा स्टार्टर आहे, इकडं फिरवलं की ती उलटी फिरणार, इकडे फिरवलं की सोयीची फिरणार. म्हणजे जर आता तुम्ही पाहिलं बेल्ट घासला, आपण मागं फिरवलं, कारण काय होतं की त्याचं लाईन गेली त्याच्यामुळे घास त्याचा फसलेला होता. ज्यावेळेस आपण त्याला असं फिरू अगदी काही थोड्या वेळामध्ये ती पेंडी कुट्टी करून खाली टाकली. याच्यामध्ये पहिल्या ज्या कुट्टी मशीन यायच्या त्याचं गोल चाक असायचं, त्याला 3 पाते असायचे आणि ते शिपल्या मारल्यासारखं करायचं. पण आता ह्या ज्या नवीन मशीन आलेल्या आहेत, नवीन म्हणजे भरपूर जुन्या आहेत, पण त्याच्यामध्ये 2 प्लेट असतात आणि त्या 2 ज्या प्लेट असतात ते 2 प्लेट अशा जवळ फिरतात आणि बरोबर त्याला कट करायचं काम करतात. आता तुम्हाला जर दाखवायचं ठरलं तर याच्यामध्ये थोडक्यात तुम्हाला दाखवता येईल की बरोबर त्याचे कटिंग तरी कशा मारलेलं आहे. तर ह्या मशीन बाजारामध्ये भरपूर कंपन्याच्या विक्रीला आहेत. ही जी मशीन आहे ही पंचायत समितीमध्ये आलेली मशीन 12,500 रुपयात आपल्याला मिळाली होती. त्यावेळेस भरपूर शेतकऱ्यांना मिळतात आणि आजही मिळतात. तर काळे इंडस्ट्रीज नावाने ही मशीन आहे, 5 HP याच्यावर मोटर आहे आणि खूप चांगल्या प्रकारे ही आपल्याला काम करते. आणि तुम्हाला जर वळाई बघायची असेल तर हीच जर वळाई आपल्याला करायची असती तर एक तर त्याला चांगला तयार करणारा माणूस लागतो, जो की वळाई तयार करू शकतो. आणि जो वळाई करतो त्यानं जर वळाई केली तर ठीक, आणि जर वीज पाऊस पडला आणि त्याच्यावर आपण जर व्यवस्थित शाखरलं नाही तर ते त्यातलं पाणी आतमध्ये मुरतं आणि सगळा कडबा आपला खराब होऊन जातो. पण या प्रकारे आपण जर बसवलं आणि हात जर कुट्टी करून आपण याच्यावरती अशी ठेवली व्यवस्थित, आता 10 बाय 10च्या जागेमध्ये अजूनही याच्यामध्ये चारा बसणार आहे. जवळजवळ 700 पेंड्या, 700 चारा याच्यामध्ये बसू शकतो. इतकं जबरदस्त काम आपल्याला या कुट्टीच्या मार्फत होऊ शकतं. कुट्टी असणं फार गरजेचं आहे आणि स्टॉक करून ठेवणं तितकंच गरजेचं आहे. आपण याच्या अगोदर भरपूर वर्षापासून कडबाकुट्टी मशीन वापरतो, त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला फुटेजमध्ये टाकतो. हे जे वडाचं झाड आहे तेव्हा फार छोटं होतं, त्यावेळेस तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये लक्षात येईल की तेव्हापासून आपण दरवर्षी या ठिकाणी कडबाकुट्टी करतो आणि नंतर स्टॉक ठेवतो आणि हे चक्र दरवर्षी चालू असतं. शेळीला, जनावराला, म्हशीला, सगळ्याला जर तुम्हाला चारा व्यवस्थित पुरवायचा असेल आणि वायाला जाऊ द्यायचं नसेल तर मला वाटतं कडबाकुट्टी एक बेस्ट साधन तुमच्यासमोर आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही जाड मिठाचा खडा, जर आपलं खडे मीठ जे म्हणतो आपण त्याला, ते बाजारामध्ये मिळतं, तर ते जर आपण आणलं आणि याच्यावर टाकलं तर चांगल्या प्रकारे आपल्याला जनावराला क्षार पण मिळतात आणि त्याच्या खारटपणामुळे जनावरं जास्त चारा पण खातात. दूध देणारे जास्त दूध देतात आणि वाढणारे तर शेळीसारखे तसे चांगले वाढतात. ते तर शेतकरी मित्रांनो, आपण सध्या पावसाचं वातावरण आहे, 2 दिवसामध्ये पाऊस सांगितलेला आहे हवामान खात्याने आणि आपल्याच ट्रॉलीमध्ये आपला हा जो चारा आहे हा चारा आणणं चालू आहे. आणि जसा आणला तसा ट्रॉली बाजूला ठेवून
लगेच आपल्या घरच्या घरीच, मजूर नाही आहे, घरच्या घरीच ती मशीनमध्ये काढून तो लगेच भरणं चालू आहे. त्याच्यानंतर आपण वरती याच्यावर पत्र टाकून देणार आहोत. तर हे सगळ्याच काम चालू आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कशा प्रकारे कुट्टी करता आणि कुट्टी करण्याचे फायदे जर तुम्हाला काही वेगळे वाटत असतील तेही सांगा. कारण की याच्यामध्ये कुट्टीच करायला नाही तर तुमचा मक्याचा चारा असेल, हिरवा चारा असेल, कुठलाही चारा यामधून आपण चांगल्या प्रकारे काढू शकतो. फक्त काळजी एक घ्यावी लागते. लोखंड जर असेल तर लोखंड त्यात जाऊ द्यायचं नाही. खडा जर असेल गारीसारखे त्याच्यात जाऊ द्यायचे नाही, कारण की ते जनावरांना त्रास होतो आणि आपल्या मशीनचे जे प्लेट असतात त्याही त्याच्यामध्ये खराब होतात. आता ह्या ज्या प्लेट आहे ह्या प्लेट लावून सुद्धा आपण आणू शकतो. 2 ज्या आतमध्ये कट करायला ज्या प्लेट असतात त्या आपण लावून आणू शकतो. आणि त्याच्यानंतर त्या बऱ्याच वर्षानंतर हजारो कडबा आतापर्यंत काढलेला आहे. हजारो म्हणतोय मी, कारण की माझी ही जी मशीन आहे ही काही मित्राला देऊन त्यांनीही त्यांची वळाई काढून ठेवलेल्या होत्या. आणि पत्रा जर म्हणाल तर आता जवळजवळ इतके वर्षानंतरही आपण उभा जरी राहिलो तरी ही मशीन फार स्ट्रॉंग आहे. आणि नुसतं जाडी असून चालत नाही तर ते प्रत्येक ताळेबंद असणं गरजेचं असतं. अशा भरपूर मशीन बाजारामध्ये आहेत. तुमच्याकडे कुठली मशीन विक्रीला जर असेल तेही सांगा, किंवा तुमच्या शेतकऱ्याकडे आपण कुठली वापरतात तेही सांगा. पण कडबा कुट्टी वापरणं हे फार गरजेचं आपलं सध्या होऊन पडलेलं काम आहे. माझ्या मते आपण कडबा कुट्टी आपण बरेचसे जण वापरताही असाल. परत दुसरं यंत्र तुम्हाला दाखवायचं ठरलं तर आता हे इथं ठेवलेलं आहे, कारण याचं गरज नाही आहे, कारण की आता सध्या उन्हाळा आहे. पण पावसाळ्यामध्ये याला आपण मागच्या वर्षी चांगलं वापरलेलं आहे. आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण कशा प्रकारे कुट्टी करतो, आपलं गवताची कुट्टी करून खाली जमिनीवर पाडतो, त्याचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. हे एक यंत्र शेतकऱ्यासाठी फार फायदेशीर आहे. सध्या आपण हे स्वतः घरी तयार केलेलं आहे आणि सध्या त्याचं काम नाही आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर धन्यवाद. राम राम.